नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. रोजचं जेवण म्हटलं ना की सगळ्यांपुढे प्रश्न पडतो. अगदी मलाही माहिती, मलाही पडतो. मग अशा वेळेला आपण काय करतो की फ्रीज उघडतो. फ्रीजमध्ये काय अवेलेबल आहे, काय मिळतं ते बघायचं आणि मग त्याप्रमाणे आपण स्वयंपाक कसा करायचा ते बघतो. मुख्य म्हणजे स्वयंपाक करताना सतत धाकधूक मनात असते की ही भाजी आवडेल का नाही, ही भाजी डब्यात नेली तर मुलं खातील का नाही. सगळ्यांच्याकडे मातीच्या चुली असतात, सगळ्यांकडे हा प्रश्न असतो. मग अशा वेळेला त्याचा मध्य काढून मुलांना आवडेल अशी थोडीशी पौष्टिक असलेली भाजी जर आपण डब्यात किंवा आपल्या टिफिनमध्ये किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये दिली, त्याचा उपयोग आपल्याला आणि मुलांना नक्कीच होतो. आजच्या आपल्या रोजचं जेवण ह्या सिरीजमध्ये आपण वेगळ्या प्रकारची भाजी बघणार आहोत. सध्या हिवाळा चालू आहे, भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते. त्यामुळे कोथिंबीरीची पीठ पेरून भाजी करणार आहोत. ही जी रेसिपी आहे ना, ही माझी मैत्रीण साधना गोरे, म्हणजे मंडईमध्ये गोरे आणि मंडळी आहे की नाही, तिचंच ते गोरे आणि मंडळी दुकान आहे बरं का. एकदा साधनाकडे आम्ही जेवायला गेलो होतो, त्यावेळेला तिनेही कोथिंबीरीची भाजी केली होती. सहजच गेलो होतो, त्यामुळे सहज केलेली कोथिंबीरीची भाजी माझ्या कायमची लक्षात राहिली. करायला तर सोपी आहेच आणि मुख्य म्हणजे चविष्ट पण खूप आहे, झटपट होणारी. चला तर मग ती कोथिंबीरीची भाजी आणि साधी नेहमीची चिंचगुळाची आमटी कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. चला तर मग. सध्या कोथिंबीर खूप स्वस्त झाली, त्यामुळे कोथिंबीरीच्या वेगवेगळे पदार्थ करून खायला काही हरकत नसतात. कोथिंबीरीच्या वड्या आहेत, पीठ पेरून भाजी आहे आणि अनेक प्रकार आहेत. तर आपण पुढे जसं तुम्हाला आवडतील तसं मला कळवा, आपण दाखवूयात. आता सध्या मी एक गड्डी कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे आणि डाळीचं पीठ. आता आपण भाजी कशी करायची ते बघूया. आता 12 वाजलेत, आपण स्वयंपाक करायला सुरुवात करूयात. प्रथम आपण भाजी करण्याकरता कढईमध्ये तेल घेतलं, थोडीशी मोहरी तडतडली की त्यात हिंग घालूयात. गॅस लहान करून ही जी आपली कोथिंबीर आहे ती घालून घेऊया. या कोथिंबीरच्या भाजीमध्ये आपण कोथिंबीरच्या काड्या घेतल्या ना तरीसुद्धा चविष्ट लागते बरं का. कोथिंबीरची भाजी पटकन शिजली जाते, त्यामुळे करायला अगदी गडबडीच्या वेळेला ना अतिशय सोपी. पहिल्यांदा आपल्याला वाटतं की कशी लागत असेल, पण चवीला अतिशय उत्कृष्ट लागते. याच्यात आपण अर्धा चमचा धन्याची पावडर घातली आहे, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ आणि याच्यात आता आपण डाळीचं पीठ घालून घेऊयात. साधारण आपण 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे. आज 2च डबे आहेत बरं का, त्यामुळे आपण भाजी बेताचीच केली आहे. पण छोटी जर गड्डी असेल तर 2 गड्ड्यांची भाजीसुद्धा 4 माणसांना पुष्कळ होऊन जाते. आपलं डाळीचं पीठ सगळीकडे लागलेलं आहे छानपैकी. ही भाजी पानात घेतल्यावर, आता थंडीचे दिवस आहेत ना, तर वरनं थोडेसे तीळ घालून केली ना तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते. याच्यावर झाकण ठेवून अगदी अर्धा मिनिट आपल्याला वाफ येऊ द्यायची. फक्त डाळीचं पीठ शिजवायचं. वाफ आलेली आहे, भाजी काढून झाली ना की या भांड्यामध्येच थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, म्हणजे ते सगळं जे लागलेलं असतं ना ते पटकन निघतं. मोजून 5 मिनिटामध्ये आपली भाजी तयार झाली. आता आपण आमटी करूया. त्याच्याकरता आपण थोडंसं तेल घातलं आहे. अगदी आमटीला थोडं तेल बास होतं बरं का. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण हिंग घालूयात, थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि पाणी घालून आपण लागली झाकण ठेवूया. याच्यामुळे तेल आणि पाणी वर उडत नाही आणि आपलं स्वयंपाकघर खराब होत नाही. तर झाकण काढून घेऊयात आणि त्याच्यात आपण आणखीन थोडंसं पाणी घालून घेऊयात. आता चिंचगुळाची आपण आमटी करणार आहोत, म्हणून आपण चिंच घालणार आहोत. चवीला मीठ, गूळ आणि आपला घरी केलेला काळा मसाला हा चांगला 1 चमचा भरून घातला. याला छान आपण उकळी येऊ देणार आहोत आणि उकळी आल्यानंतर हा गूळ वगैरे विरघळला की आपण मग याच्यामध्ये वरण घालणार आहोत. अशी चिंचगुळाची आमटी केली ना की मस्त भाकरी कुस्करायची आणि त्याच्याबरोबर ही आमटी किंवा आमटी भात, त्याचा छान आस्वाद घ्यायचा. खूप छान लागतं. 1-1.5 मिनटं झालेलं आहे. हे तुरीची डाळ आपण शिजवून घेतली, त्याच्यामध्येच आपण धुतलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घातलं आहे, ते आपण आपल्या आता या आमटीच्या पाण्यामध्ये घालून घेऊयात. तर या आमटीला चांगल्या 1-2-3 उकळ्या आल्या की आपली आमटी तयार झाली. आमटीला ना जास्त तेलाची आवश्यकता नसते, फक्त त्याची जर फोडणी म्हणजे मोहरी छान तडतडली, हिंगाचा स्वाद, तिखटाचा स्वाद, चिंच गूळ आणि असं करून जर पाणी आपण उकळलं तर आपली आमटी चवीलाही छान होते आणि मुख्य म्हणजे दिसायलाही सुंदर होते.
तर 2-3 छान उकळ्या झालेल्या आहेत. आपली आमटी तयार आहे. वरण भाताचा कुकर लावलाच होता, त्यामुळे वरण आपण इथे वापरलं. भात पण आपला तयार आहे. पोळ्या आपण करून घेणार आहोत. आपल्या पहिल्या 1-2 व्हिडिओमध्ये आपण पोळ्या कशा झटपट करायच्या तेही दाखवलं आहे. त्याप्रमाणे 6-7 मी पोळ्या करून घेणार आहे. आजचा बेत किंवा आजचं जेवण आपलं तयार आहे की नाही. सोपी आहे की नाही कोथिंबिरीची भाजी करायला आणि स्वाद खूप छान येतो. लसूण समजा जर आपण खात नसू तर आपण त्याच्यामध्ये थोडेसे अर्धवट कुटलेले धने घातले ना तरी छान लागते. त्याच्यात थोडासा चेंज म्हणून कधी थोडीशी कसुरी मेथी घालावी. उत्तम भाजी तयार होते. ही साधनाच्या हातची भाजी खाऊन मला 30-40 वर्ष झाली आहेत बरं का, पण अजूनही ती चव माझ्या जिभेवर रेंगाळते. अगदी तशीच भाजी आज आपण केली. अशीच छान कोथिंबिरीची भाजी करून तुम्ही आपल्या घरातल्या मंडळींना वाढा आणि ते नक्की खुश होतील याची मला खात्री आहे. आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.